चांदेपासून बांधापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पण सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. जो चांदेपासून बांधापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल आपण सर्वांनी सध्या थंबनेलमध्ये पाहितला आणि टायटलमध्ये वाचलाय. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर 15 एप्रिल नंतर आता देशात किती वाढू शकतो सोयाबीनचा दर. जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल सध्या माझ्याही मनात उपस्थित झालाय. सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव सुद्धा विचारायला लागलाय की अखेर 15 एप्रिल नंतर किती वाढू शकतो सोयाबीनचा भाव. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर आता जाणून घेऊयात. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असाल जिथं आवडला तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव, जो खास करून सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव, त्यांच्या मनातील हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 15 एप्रिल नंतर आता किती वाढू शकतो सोयाबीनचा दर. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया की अखेर 15 एप्रिल नंतर आता देशात किती वाढू शकतो सोयाबीनचा दर. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे की अखेर 15 एप्रिल नंतर किती वाढू शकतो सोयाबीनचा दर, त्यांना प्रथम सध्या देशात सोयाबीनची दर पातळी किती, आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची दर पातळी कशी आहे, सध्या देशात सोयाबीनची व मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि 15 एप्रिल नंतर कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात व त्यांचा कशा पद्धतीनं सोयाबीनच्या दरावरती परिणाम होऊ शकतो हे जाणून घ्यावं लागेल. जर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे घेतली तरच 15 एप्रिल नंतर किती वाढू शकतो सोयाबीनचा भाव या महत्त्वाच्या प्रश्नाचा उलगडा या ठिकाणी आपणास होईल. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव दिसत आहे तो बाजारभाव सध्याच्या कंडिशनला आहे या ठिकाणी 5,100 रुपये प्रति क्विंटल पासून 5,400 रुपये प्रति क्विंटल. आपण जर बघितलं तर सोयाबीनचा बाजारभाव सध्या फार तेजी अथवा फार मंदी दाखवत नाही, तो सध्या स्थिर आहे. पण आपण जर बघितलं तर 15 एप्रिल नंतर सोयाबीनच्या बाजारभावात मात्र प्रचंड बदल होणार आहे. यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण काय, तर यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण एवढंच आहे की या ठिकाणी जो हवामान खात्याचा पहिला अंदाज आहे तो 15 एप्रिलपर्यंत येणार आहे. हा अंदाज पूर्ण भारतासाठी असतो, याला मान्सूनचा पहिला अंदाज असं म्हटल्या जाते. जर भारतीय हवामान खात्यानं सुद्धा या असणाऱ्या अंदाजामध्ये अल्निनो किंवा सुपर अल्निनोबद्दल भाकीत केलं तर याचा अर्थ समजून घ्या की याच्यामुळं पावसाळ्यात पाऊस कमी पडणार आणि त्याच्यामुळं पावसावरती अवलंबून असणाऱ्या पिकाची लागवड आणि उत्पादन घटणार. आपलं सोयाबीनचं पीक सुद्धा पावसावरती अवलंबून असते, म्हणून यंदाच्या वर्षी सुपर अल्निनो जर घोषित झाला, ज्याची दाट शक्यता आहे, तर सोयाबीनची या ठिकाणी लागवड कमी होईल, म्हणजे पेरणी कमी होईल आणि भविष्यात उत्पादन कमी होईल. अशा परिस्थितीत काय होणार मग, 15 एप्रिल नंतर ह्या बातमीचा इम्पॅक्ट दिसेल व सोयाबीनची खरेदी खूप मोठ्या प्रमाणात होईल, ज्यामुळे सोयाबीनची मागणी वाढणार. पण पर्यायाने ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन विकण्याची गरज नाही ते आणखीन थांबतील आणि त्या परिस्थितीत उत्पादनातील या ठिकाणी असणारी ही घट पुन्हा आपल्याला आवकेमध्ये सुद्धा दिसेल. तसं बघितलं तर यंदा उत्पादन पण कमी झाले, म्हणजे 15 एप्रिल नंतर आपल्याला सोयाबीनची मागणी प्रचंड वाढताना दिसेल तर या ठिकाणी आवक जी ती प्रचंड घटताना दिसेल. याच्यामुळं मागणी व पुरवठ्यात एक मोठा गॅप निर्माण होईल आणि हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करेल. या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव जर 200-300 रुपयांना वाढला तर काय आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे. अशा परिस्थितीत सोयाबीनची दर पातळी 5,100 ते 5,400 वरून वाढून या ठिकाणी 5,300 ते 5,700च्या दरम्यान पोहोचताना आपणास दिसू शकते. अशा परिस्थितीमध्ये मग आपण सोयाबीन विक्रीचा निर्णय घेत असाल तर आपण कधी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री? मला तर वाटते 15 एप्रिल नंतर पैशाची गरज असेल तरच सोयाबीनची विक्री करा, अन्यथा जर आपण 2-3 महिने थांबलात तर आपल्याला 1,000 ते 1,500 रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी फायदा होऊ शकतो. तर हे होतं मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर की 15 एप्रिल नंतर देशात किती वाढू शकतो सोयाबीनचा भाव. भविष्यात देशात सोयाबीनचा भाव कशा पद्धतीने राहू शकतो याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र.
व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथंच सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.